नमस्कार मित्रांनो, एवा इन्फोटेनमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत। आपल्या महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनारे पाहायचे असतील तर दापोलीला यायलाच हवं। दापोलीजवळ मुरुड, कर्दे, लाडघर, पाळंदे असे सुंदर समुद्रकिनारे आहेत आणि मासे खवय्यांसाठी हरणाई बंदर तर आहेच। त्याचबरोबर आहे एक ऐतिहासिक ठिकाण सुवर्णदुर्ग किल्ला की जिथे जायलाच हवं। तुम्हाला आत्ता जे दृश्य दिसत आहे ते आहे हरणाई बंदरचं। या ठिकाणी मासेमारीच्या बोटी येतात आणि किल्ल्यावर जाणाऱ्या बोटी देखील येथेच लागतात। हरणे बंदरावरून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो। समुद्राच्या लाटा, गार वारा आणि आजूबाजूचा निसर्ग पाहत ही बोटीची प्रवासाची 15 ते 20 मिनिटं कशी जातात ते कळतच नाही। समोर जे दृश्य पाहतात ते आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याचे। सुमारे 400 वर्ष वय असणारा हा किल्ला आजही भक्कम वाटत आहे। प्रवेशद्वाराजवळील हनुमंतरायाची मूर्ती पाहून धन्य वाटले। हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा। हनुमंतरायांचे दर्शन घेऊन आम्ही आत गेलो। आत गेल्यानंतर एका पायवाटेने आम्ही थेट पोहोचलो ते किल्ल्याच्या बुरुजावर। तेथून दिसणारा समुद्र आणि खडकावर उभा असणारा काळ्या पाषाणातील किल्ला खूपच विलोभनीय वाटत होता। किल्ल्याच्या आतमध्ये बरीचशी जागा आहे, परंतु त्याच्या सुशोभीकरणाची गरज आहे। किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीला असलेला हा आहे चोर दरवाजा। या छोट्याशा दरवाजामधून काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर किल्ल्याच्या बाहेर पडता येते।
परंतु ज्या खडकावर किल्ला उभा आहे तिथपर्यंत जायचं असेल तर शेवटचा 8 फुटाचा टप्पा हा दोरीने उतरावा व चढावा लागतो. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये असा उल्लेख आहे की इसवी सन 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि नंतर पुनर्रचनेसाठी 10,002 रुपये इतका या किल्ल्यावर पुन्हा खर्च केला. तसेच मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा जन्म देखील याच किल्ल्यावर झाला. या बाजूला दुरावस्थेमध्ये असलेली एक विहीर आहे. किल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आणि किल्ल्याच्या बाहेर पडलो. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सर्व शिलेदार आणि त्यांना साथ देत आजही उभे असणारे असे अनेक दुर्ग यांना माझा मानाचा मुजरा.